इंद्रनील, आता बरं वाटतंय का रे तुला? नाही ना सानू, नाही बरं वाटत. आता तर मला अजूनच जास्त त्रास व्हायला लागलाय. इंद्रनील, तुझी तब्येत तर जास्तच बिघडायला लागली रे. असं घरात बसून काहीच उपयोग होणार नाही. ते काही नाही, तू चल आत्ताच्या आत्ता डॉक्टरकडे जाऊ. नाही 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 सानू, डॉक्टर कशाला? तुला तर माहिती आहे ना मला डॉक्टरांची किती भीती वाटते का. नको ना, तू तू बस नाही तर तू ये ना इकडे. तू अशी जवळ बस. मला तू जीव मिळाली ना मग मला बरं वाटेल सानू. ये ना जवळ. लय थंडी वाजते इंद्रनील? सानू. मला खरं सांग, माझ्याशी मुद्दाम खोटं बोलून मला इथं भेटायला बोलवलंय ना? हे सगळं नाटक करतोयस ना? मी मी का खोटं बोलू ग? मी तुझा विश्वास नाही तुझा माझ्यावर. माझ्या डोळ्यात बघून खरं बोल. सानू अगं मी इंद्रनील, आपण एकदा अज्ञानात मोठी चूक करता करता राहिलो. मला परत ती चूक नाही करायची. मला माझ्या घरच्यांची, आई अण्णांची आबरूची धुळीत नाही मिळवायची. सानू अगं तू माझ्यावर विश्वास ठेव ना. मी 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 खरंच तुझी शपथ काहीच चुकीचं होऊ देणार नाही. आणि तू बी मनात चुकीचा विचार नको आणू. सानू, आपलं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे ना, आणि आपण लग्न बी करणार आहोत. मग काय प्रॉब्लेम आहे सानू? जगाच्या नजरेत नाही पण आपल्या नजरेत तरी आपण नवरा बायकोच आहोत ना. इंद्रनील, तुला का कळत नाही यारे? सानू अगं माझ्यावर विश्वास ठेव ना, काही बी प्रॉब्लेम नाही होणार. ये ना प्लीज, ये ना. प्रॉब्लेम तुला नाही होणार, पण मला आणि माझ्या कुटुंबाला होईल. जरा काही कमी जास्त झालं ना तर समाज मुलीवरच बोट उचलतो. प्लीज सानू, माझ्यावर विश्वास ठेव. तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मग आता नको ना कसला बी विचार करू. ये ना जवळ. सानू, माझ्या डोळ्यात बघ. काय दिसतंय? यात फक्त तुझ्यासाठी प्रेम दिसेल. आपल्याला आयुष्यभर सोबत राहायचंय. तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी. नको जास्त विचार करू. देवा, हे काय झालं? आई अंबाबाई, आता अजून कोणतं संकट वाढवून ठेवलंयस ग? साहेब बोलवलं? हां शुभू, तुला एक अतिशय महत्त्वाची आणि मौल्यवान गोष्ट दाखवायची होती आणि एका मोठ्या जबाबदारीबद्दल पण बोलायचं होतं. बोला की साहेब.